अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेली। यावेळी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीने दिलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील दानगाव खंडेश्वर शहरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला। शहरामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याची निर्माण झाली, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी सुद्धा नांदगाव वासियांना उन्हात पायपीट करावी लागते। अकोल्यामध्ये दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली। 15 ते 20 मिनिटे झालेल्या पावसाने अकोल्याच्या तापमानात घट झालेली आहे, त्यामुळे उकाड्यापासून अकोलेकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर विजेच्या कडकडाटासोबतच जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवले। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर इथं पुरातत्व संशोधनातून 2500 वर्षांपूर्वीच्या प्राचीन आणि समृद्ध राजवटीचे पुरावे सापडलेले आहेत। इतिहासपूर्व पाषाणयुगीन काळापासून सातवाहन ते वाकाटक काळापर्यंतचा इतिहास इथं दडलेला आहे। नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत। MBBSच्या विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली। याबाबत मेयो प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून मेस चालकाला नोटीस बजावण्यात आलेली आहे। नागपूरच्या गांधी भागेतील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांनी शर्थीचा प्रयत्न करत आग विझवलेली। आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।